दशक दुसरा समाज 10वा पडथ मूर्ख लक्षण श्रीराम मागा सांगितली लक्षणे मूर्खा अंगी चातुर्य बाणे आता एका शहाणे असोणी मूर्ख श्रीराम। यापूर्वी ज्या योगे मूर्ख माणूसही चतुर बनेल ती लक्षणे सांगितली आहेत। आता जे लोक शहाणे असून मूर्खासारखे वागतात त्यांची लक्षणे ऐका। तया नाव पडत मूर्ख श्रोती न मानावे दुःख अवगुण त्यागिता सुख प्राप्त होय श्रीराम। अशा लोकांना पडतमूर्ख म्हणतात। यातील काही लक्षणे आपल्या ठिकाणी आहेत असे वाटले तरी श्रोत्यांनी दुःख मानू नये। त्या अवगुणांचा प्रयत्नपूर्वक त्याग करावा म्हणजे सुख लाभेल। बहुश्रुत आणि व्युत्पन्न प्रांजळ बोले ब्रह्मज्ञान दुराशा आणि अभिमान धरितो एक पडत मूर्ख श्रीराम। जो बहुश्रुत थोर व्यासंगी आणि विद्वान आहे, ब्रह्मज्ञानही सुंदर रीतीने सांगतो, पण मनात दुराशा आणि अभिमान बाळगतो तो एक पडतमूर्खच जाणावा। मुक्त क्रिया प्रतिपादी सगुण भक्ती उच्छेदी स्वधर्म आणि साधन निंदी तो एक पडतमूर्ख श्रीराम। जो स्वेच्छाचाराचे प्रतिपादन करतो, सगुण भक्तीचे खंडन करतो, स्वधर्माची आणि साधनाची निंदा करतो तो पडतमूर्ख असतो। आपले न ज्ञातेपणे सकाळास शब्द ठेवणे प्राणीमात्रांचे पाहे उणे तो एक पडत मूर्ख श्रीराम। जो स्वतःच फार विद्वान समजून इतर सर्वांना नावे ठेवतो, प्राणीमात्राच्या ठिकाणी दोषच पाहतो, तोही पडतमूर्खच असतो। शिष्यास अवज्ञाकडे का तो संकटी पडे जयाचे निशब्दे न मोडे तो एक पडत मूर्ख श्रीराम। जो शिष्यास अवज्ञा घडेल किंवा तो संकटात पडेल अशी आज्ञा करतो व ज्याच्या बोलण्याने इतरांच्याही मनाला दुःख होते असे मर्मभेदक शब्द बोलणाराही पडतमूर्खच असतो। रजोगुणी तमोगुणी कपटी कुटिल अंतःकरणी वैभव देखोणी वाखाणी तो एक पडत मूर्ख श्रीराम। जो रजोगुणी तमोगुणी असतो, कपटी कुटिल अंतःकरणाचा असतो आणि वैभवास बोलून श्रीमंत माणसाची स्तुती करू लागतो तो पडतमूर्खच होय। समूळ ग्रंथ पाहिल्या विण उगाच ठेवी जो दूषण गुण सांगता अवगुण पाहे तो एक पडतमूर्ख श्रीराम। जो एखादा ग्रंथ संपूर्ण न पाहता उगीचच त्यातील दोष काढून नावे ठेवतो, त्यांचे गुण सांगू लागले असता ते ऐकूनही न घेता दोषच पाहतो तो पडतमूर्खच जाणावा। लक्षणे ऐकोन मानी वीट मत्सरे करी खटपट नीती न्याय उद्धट तो एक पडतमूर्ख श्रीराम। चांगली लक्षणे सांगायला गेले की ज्याला कंटाळा येतो, जो मत्सरग्रस्त होऊन नाना खटपटी लटपटी करतो व ज्याला नीती न्यायाची जराही चाड नसून जो उद्धट असतो तोही पडतमूर्खच होय। जाणपणे भरी भरे आला क्रोध नावरे क्रिया शब्दास अंतरे तो एक पडतमूर्ख श्रीराम। स्वतः आपण मोठे ज्ञानी आहोत असे समजून जो हट्टास पेटतो, ज्याला राग आला तर तो आवरता येत नाही आणि जो बोलतो एक आणि करतो मात्र दुसरेच तो पडतमूर्खच असतो। वक्ता अधिकारे विन वक्तृत्वाचा करीसीन वचन जयाचे कठीण तो एक पडतमूर्ख श्रीराम। योग्यता नसताना जो वक्ता बनतो आणि उगीचच बोलण्याचे कष्ट घेतो, ज्याचे बोलणे अत्यंत कठोर असते तो पडतमूर्खच जाणावा। श्रोता बहुश्रुतपणे वक्तयास आणि उणे वाचाळपणाचे निगुणे तो एक पडतमूर्ख श्रीराम। एखादा श्रोता मोठा बहुश्रुत असतो पण वाचाळपणा करून वक्त्याचा अपमान करतो तो पडतमूर्खच समजावा। दोष ठेवी पुढिलांसी तेची सोय आपण आभासी ऐसे कळे ना जयासी तो एक पडतमूर्ख श्रीराम। जो ज्या गोष्टीसाठी लोकाला दोष देतो पण स्वतः मात्र तीच गोष्ट करतो असा स्वतःचे दोष न जाणणारा माणूस पडतमूर्खच असतो। अभ्यासाचे निगुणे सकळ विद्या जाणे जनास निवणी नेणे तो एक पडतमूर्ख श्रीराम। जो अभ्यासाच्या योगाने सर्व विद्यांचे ज्ञान करून घेतो पण लोकांच्या अंतःकरणास सुख समाधान देऊन त्यांचे मन शांत करू शकत नाही तो पडतमूर्खच समजावा। हस्त बांधीजे ऊर्णतंते लोभे मृत्य भ्रमराते ऐसा जो प्रपंची गुंते तो एक पडतमूर्ख श्रीराम। कोळिष्टकांच्या नाजूक धाग्याने हत्ती बंधनात सापडावा किंवा सुगंधाच्या लोभाने भुंगा कमळात अडकून मरून जावा, त्याप्रमाणे मोक्षप्राप्ती करून घेण्यास समर्थ असूनही जो मायेच्या कोमल धाग्यांमध्ये प्रपंचात गुंतून पडतो तो पडतमूर्खच होय। स्त्रियांचा संगदरी स्त्रियांशी निरूपण करी निंद्य वस्तू अंगीकारी तो एक पडतमूर्ख श्रीराम। जो स्त्रियांच्या संगतीत राहतो, स्त्रियांपुढेच ब्रह्मनिरूपण करतो आणि निंद्य वस्तूंचे सेवन करतो तो पडतमूर्खच जाणावा। जेणे उणिवये अंगासी
त्यांची दृढधरी मानसी देहबुद्धी जयापासी तो एक पडत मूर्ख श्रीराम. ज्या योगे आपल्याला कमीपणा येईल तेच जो अंतःकरणात दृढ धरतो व देहबुद्धी ज्याची दृढ असते तो पडतमूर्खच जाणावा. सांडोनिया श्रीपती जो करी नरस्तुती का दृष्टी पडिल्यांची कीर्ती वर्णी तो एक पडतमूर्ख श्रीराम. लक्ष्मीपती भगवंताची स्तुती करण्याचे सोडून जो नरस्तुती करतो किंवा जो दृष्टीस पडेल त्याची कीर्ती वर्णन करू लागतो तो पडतमूर्खच असतो. वर्णी स्त्रियाचे आवेव नाना नाटके हावभाव देवा विसरे जो मानव तो एक पडतमूर्ख श्रीराम. जो स्त्रियांच्या अवयवांचे वर्णन करतो, नाना नाटके हावभाव नकला करण्यात प्रवीण असतो, पण जो मनुष्य देवाला मात्र विसरतो तो पडतमूर्खच होय. भरोणे वैभवाचे भरी जीव मात्रास तुच्छ करी पाषांड मत थावरी तो एक पडतमूर्ख श्रीराम. ऐश्वर्य प्राप्त झाले असता घमंडीने जो जीवमात्रास तुच्छ समजतो तसेच शास्त्रविरुद्ध मताचे प्रतिपादन करतो तोही पडतमूर्खच असतो. व्युत्पन्न आणि वितरागी ब्रह्मज्ञानी महायोगी भविष्य सांगो लागे जगी तो एक पडतमूर्ख श्रीराम. जो बहुश्रुत विद्वान असतो, विरक्तही असतो, एवढेच नव्हे तर ब्रह्मज्ञानी असून महायोगीही असतो, पण जो लोकांमध्ये भविष्य सांगू लागतो तो सुद्धा पडतमूर्खच जाणावा. श्रवण होता अभ्यंतरी गुणदोषाची चालना करी परभूषणे मत्सरी तो एक पडतमूर्ख श्रीराम. काही श्रवण करीत असताना जो मनामध्ये त्यातील गुणदोषासंबंधी चिंतन करू लागतो व दुसऱ्याचे चांगले पाहून जो त्याचा मत्सर करू लागतो तोही पडतमूर्खच असतो. नाही भक्तीचे साधन नाही वैराग्य ना भजन क्रियेविन ब्रह्मज्ञान बोले तो एक पडतमूर्ख श्रीराम. जो भक्तीचे काही साधन करीत नाही, जो वैराग्य संपन्न नसतो व काही भजन पूजन इत्यादी क्रिया न करताच लोकांना ब्रह्मज्ञान सांगू लागतो तो पडतमूर्खच होय. न मणी तीर्थ न मणी क्षेत्र न मणी वेद न मणी शास्त्र पवित्र कुळी जो अपवित्र तो एक पडतमूर्ख श्रीराम. जो तीर्थक्षेत्र वेद अथवा शास्त्र इत्यादी काहीच मानत नाही व पवित्र कुळी जन्मला असून ज्याचे आचरण अपवित्र असते तो पडतमूर्खच समजावा. आदर देखोणी मन धरी कीर्ती विन स्तुती करी सवेंची निंदी अनादरी तो एक पडतमूर्ख श्रीराम. जो आदर देतो त्याची जो मनधरणी करतो, ज्याची योग्यता नाही त्याची जो स्तुती करतो आणि नंतर स्वतः त्याची निंदा करतो, त्याचा अनादर करतो तो एक पडतमूर्खच असतो. मागे एक पुढे एक ऐसा जयाचा दंडक बोले एक करी एक तो एक पडतमूर्ख श्रीराम. माणसाच्या तोंडावर एक बोलायचे व त्याच्या पाठीमागे दुसरेच बोलायचे अशी ज्याची वागण्याची रीत असते, जो बोलतो एक तर करतो दुसरेच तो पडतमूर्खच समजावा. प्रपंचविषयी सादर परमार्थी ज्याचा अनादर जाणपणे घे अधार तो एक पडतमूर्ख श्रीराम. जो प्रपंचाविषयी आदर बाळगतो व परमार्थाचा अनादर करतो आणि आपल्या मताच्या पुष्ट्यार्थ शास्त्रवचनांचा वाटेल तसा आधार घेतो तो पडतमूर्खच जाणावा. यथार्थ सांडून वचन जो रक्षून बोले मन ज्यांचे जीने पराधेन तो एक पडतमूर्ख श्रीराम. जो योग्य ते सांगायचे सोडून ऐकणाराचे मन राखण्यासाठी अयोग्यही बोलतो व ज्याचे जगणे परस्वाधीन लोकांवर अवलंबून असते तोही पडतमूर्खच असतो. सोंग संपाधी वरी वरी करू नये तेची करी मार्ग चुकोन भरे भरी तो एक पडतमूर्ख श्रीराम. जो वरवर चांगले वागत असल्याचे सोंग आणतो पण चोरून जे करू नये तेच करतो, चांगला मार्ग सोडून हट्टाने अडमार्गात जातो तो पडतमूर्खच होय. रात्रंदिवस करी श्रवण न संडी आपले अवगुण स्वहित आपले आपण नेने तो एक पडतमूर्ख श्रीराम. जो रात्रंदिवस चांगल्या उपदेशांचे श्रवण करीत असूनही आपले अवगुण सोडत नाही, आपले स्वतःचे हित कशात आहे हे जो जाणत नाही तो पडतमूर्खच असतो. निरूपणी भले भले श्रोते येऊन बैसले शूद्रे लक्षुणी बोले तो एक पडतमूर्ख श्रीराम. जो निरूपण करीत असताना मोठे अधिकारी श्रोते ऐकायला येऊन बसले असता जो त्यांची क्षुद्र न्यूने काढून बोलतो तो पडतमूर्खच जाणावा. शिष्य झाला अनाधिकारी आपली अवज्ञा करी पुन्हा त्याची आशा धरी तो एक पडतमूर्ख श्रीराम. ज्याचा शिष्य अनधिकारी झाल्याने गुरुची अवज्ञा करीत असतानाही जो तिकडे दुर्लक्ष करून परत त्याच शिष्याची आशा धरतो तो पडतमूर्खच असतो. होत असता श्रवण देहास आले उणेपण क्रोधे करे चीन चीन तो एक पडतमूर्ख श्रीराम. श्रवण करीत असताना जर देहधर्मामुळे त्यात अडथळा आला
उणीव भासू लागली तर जो रागाने चिडचिड करतो तो पडतमूर्खच होय. बरोणी वैभवाचे भरी सद्गुरूची उपेक्षा करी, गुरुपरंपरा चोरी तो एक पडतमूर्ख श्रीराम. आपल्या ऐश्वर्याच्या मदाने जो सद्गुरूंची उपेक्षा करतो आणि गुरुपरंपरा कोणासही सांगत नाही तो पडतमूर्खच जाणावा. ज्ञान बोलोणी करी स्वार्थ, कृपणा ऐसा सांची अर्थ, अर्थासाठी लावी परमार्थ तो एक पडतमूर्ख श्रीराम. ज्ञानाच्या गोष्टी सांगून जो आपला स्वार्थ साधतो आणि एखाद्या कंजूस माणसासारखा द्रव्यसंचय करतो, संपत्ती मिळवण्यासाठी जो परमार्थाचा उपयोग करतो तो पडतमूर्ख समजावा. वर्तल्याविन शिकवी, ब्रह्मज्ञान लावणी लावी, पराधेन गोसावी तो एक पडतमूर्ख श्रीराम. जो स्वतः तसे आचरण न करता लोकांना ब्रह्मज्ञान शिकवतो, वास्तविक कुणी विचारल्याखेरीज सांगू नये अशी ब्रह्मज्ञानाविषयीची शास्त्रज्ञा पण ती मोडून जो पोटासाठी सर्रास सर्वांना ब्रह्मज्ञान सांगत सुटतो व महंत असूनही पराधीन होऊन राहतो तो पडतमूर्खच असतो. भक्तिमार्ग अवघा मोडे, आपणामध्ये उपंढर पडे, ऐसिया कर्मी पवाडे तो एक पडतमूर्ख श्रीराम. जी कर्मे केली असता भक्तिमार्गात विघ्न येते आणि स्वतःचे जीवनही अस्ताव्यस्त होऊन जाते, अशी कर्मे करण्यास जो मागे पुढे पाहत नाही तो पडतमूर्खच जाणावा. प्रपंच गेला हातीचा, लेश नाही परमार्थाचा, द्वेषी देवा ब्राह्मणांचा तो एक पडतमूर्ख श्रीराम. हातचा प्रपंचही गेला व अंतःकरणात परमार्थाचा लेशही नाही असा जो देवा ब्राह्मणांचा द्वेष करतो तो पडतमूर्खच होय. त्यागावया अवगुण, बोलले पडतमूर्खांचे लक्षण, विचक्षणे निऊन पूर्ण, क्षमा केले पाहिजे श्रीराम. लोकांनी अवगुणांचा त्याग करावा म्हणून पडतमूर्खाची लक्षणं वर्णन केली आहेत. विचारवंतांनी त्यातील न्यून असेल ते पूर्ण करून घ्यावे व मला क्षमा करावी. परममूर्खा माझी मूर्ख, जो संसारी माणी सुख, या संसार दुःख ऐसे दुःख आणिक नाही श्रीराम. या संसारात जो सुख मानतो तो परममूर्खामध्येही मूर्ख असतो. या संसार दुःखा एवढे दुःख आणखी कुठेही नाही. त्यांची पुढे निरूपण, जन्मदुःखांचे लक्षण, गर्भवास हा दारुण पुढे निरूपला श्रीराम. येथून पुढे त्याचेच वर्णन केले आहे. जन्म घेतल्यावर सोसावे लागणारे दुःख व गर्भवासाचे दारुण दुःख पुढे वर्णिले आहे. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे पडतमूर्ख लक्षण निरूपण नाम समास 10वा. श्रीराम. दशक 2. श्रीराम.